नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, गुड मॉर्निंग, राम राम, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 4, एपिसोड नंबर 4 ऑफ कोकण सिरीज. नुसती दगड काय, नुसती दगड मित्रांनो, नुसती दगड. आणि या दगडांमध्ये एक दगड अजून एक मगर आली. पहिला वसूल झाला गाईज. आम्ही सो आज भरपूर फिरायचं. आज इन शॉर्ट शेवटचा दिवस या ट्रिपचा, फिरण्याचा. कारण की उद्या तर डायरेक्ट घरी जायचं आहे आपल्याला. वन शॉट 550 किलोमीटर इकडून डायरेक्ट इकडून घरी जायचं उद्या. सो उद्याचा व्लॉगमध्ये काही इंटरेस्टिंग असेल असं वाटत नाही. तो फक्त रिटर्न बॅकचा व्लॉग असेल. तर आपण आता उठलो सकाळचे वाजले आता 9:10. फ्रेश वगैरे झालं, रेडी वगैरे झालं. आता जायचं आहे मालवण फिरायला. आजच्या दिवसात फुल मालवण एक्सप्लोअर करायचं आहे. पहिले जाणार आहे रॉक गार्डनला. रॉक गार्डनवरून जाणार आहे सिंधुदुर्ग फोर्टला, तिकडं महाराजांचा फोर्ट. तिकडून जाणार आहे डायरेक्ट आम्ही देवबाग बीचला, पेनिन्सुलाला. आणि मग तिकडून संध्याकाळचा सनसेट आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी येणार आहे तारकर्ली बीचला. तो तारकर्ली बीचला येऊन सगळे वॉटर स्पोर्ट्स करणार आहे. सो आज भरपूर काय काय ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आवडला जर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आम्ही निघालो आहे. बॅगा त्रास घ्यायचा नाही का की हेच हॉटेल रूम आमचं आजसाठी पण स्टे. मग आम्ही कपडे बॅगा सगळीकडे ठेवले. फक्त जे चेंज करायचे कपडे ते आम्ही सोबत घेणार आहे, एक बॅग. आणि ही आपली गाडी, प्रिय गाडी, तर ही घेऊन जायचं आहे पहिले तर रॉक गार्डनला. रॉक गार्डनवरून मग पुढचे डेस्टिनेशन करायचे. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करतो. आवडेलच, किंवा थोडा लेंदी ब्लॉग असेल आणि इंटरेस्टिंग असेल. बघूयात काय काय होतं आणि काय काय नाही आजच्या दिवसामध्ये. सो आता निघून पहिले नाश्ता करणार. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही जाणार रॉक गार्डनला. कारण सध्या भरपूर भूक लागली. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि आता भेटूया डायरेक्ट आपण रॉक गार्डनला. नाहीतर कुठेमध्ये थांबलो तर तिकडे भेटूया. तर रॉक गार्डनला भेटू. इथे मालवणमध्ये कुठेच जवळपास हे नाही आहे, CNG पंप नाही. सो तुम्ही त्या तयारीत येत असेल तर. CNG पंप नाही. आम्ही पण काल पेट्रोल भरलं. CNG पंप नाही. सो CNG पंप डायरेक्ट इकडून मुंबई गोवा हायवेवरती आहे, डायरेक्ट जाताना लागणार आहे आम्हाला. सो आम्ही तिकडं भरणार आहे CNG. सो आता आम्ही पेट्रोलवरती चालू. काय विषय नाही एवढा, सगळं जवळ आहे. तर आता आपण निघूयात डायरेक्ट नाश्ता करून रॉक गार्डनला. तर तुम्हाला डायरेक्ट रॉक गार्डनला भेटतो. चला भेटूया. सॉरी, तुम्हाला आउटफिट दाखवायचं राहिला. आजचा आउटफिट हा झबा शर्ट, व्हाईट फुल आणि खाली ब्लॅक पॅन्ट आणि हे आपले खराब झालेले व्हाईट शूज, मालवणमध्ये लाल मातीने मळलेले डायरेक्ट. सो हाच आपला आजचा आउटफिट. भेटूया तुम्हाला पुढे. चला बाय बाय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. वाका पकडणार. ओके, कॅमेरा अँगल कसा आता शिकतोय ना मी. तुम्ही हा बीच बघू शकतात. अरे उभा नाही, सॉरी. इकडे तर मित्रांनो आपण आलो दगडाच्या काठी रॉक गार्डनला, मालवण मध्ये. रॉक गार्डन बघा, रॉक गार्डन बघा. रॉक गार्डन दगड बघू शकतात. नुसती दगड काय, नुसती दगड मित्रांनो, नुसती दगड. आणि या दगडांमध्ये एक दगड अजून एक चालणारा सिनेमॅटिक घेऊ का? हा ऍक्शन. हो येस कम ऑन. हा मित्रांनो, तर आम्ही इथं रॉक गार्डनला आलोय. तसं तर एवढं काय नाही बघण्यासारखं. खेकडे फक्त मोकार खेकडे आहेत आणि नुसतं लाटा आहेत. नुसतं लाटा आहेत. कशा पळतात त्याच्या इकडं. हे बघा, डीप मध्ये जातात एकदम डीप मध्ये. हवा. बाकी इकडं बघण्यासारखं एवढं असं हे नाहीये. फक्त हा काढ ना. हो बघ. आर मोठ्या. बघा मित्रांनो, खेकडी बघा. तेव्हा खेकडी बघा. तिकडे बघ किती. हे बघा,
हे बघा इकडे खेकडे भरपूर येते बघ, तुम्ही बघू शकता. चांगला हा बघा पटापट दिसतो आपला. हा ते बघा, मेलेली पण भरपूर आहेत आणि अशी जिवंत पण भरपूर आहेत. तर तुम्हाला जर यायचं असेल इकडे रॉक गार्डनला तर या तुम्ही. असं इकडे बघण्यासारखं एवढं काय नाही, फक्त दगड आहेत आणि हा खवळलेला समुद्र, एकदम खवळलेला. डायरेक्ट लाटा बिटा डायरेक्ट डोंगरांना टच होऊन समाप्त ना ब्रो. डायरेक्ट कुचका ना कुच. मौत को छू के तब से वापस आ सकता. आता आम्ही याच्या पुढे नाश्ता करू. नाश्ता करून आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. कुठे येते आपलं हे सिंधुदुर्ग किल्ला. डायरेक्ट इकडून सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचंय असा विषय आहे. मग आता बघूयात पुढे आपण भेटू. हवा काहीतरी करतोय ओंकार. त्याला खेकडा धरायचा आहे, तो खेकड्याच्या आतुरतेने वाट बघतो, पण खेकडे सगळे पळून जात आहेत आणि हा नुसता खवळलेला समुद्र इकडं बघा. नुसता शेवटपर्यंत नुसता समुद्र, दगड, नुसती दगड, बाकी काहीच नाही इकडं. बाकी काय आहे? बाकी तिकडे आय लव्ह मालवणचा फोटो. आय लव्ह मालवणचा ते फोटो आहे. बाकी काय नाही. आय लव्ह पण नाही, फक्त मालवण आहे. चालायला पण भाई सगळी दगड, नुसती दगड, म्हणून याला रॉक गार्डन नाव दिले. काय की इकडे नुसतं रॉक्स आणि रॉक्स आहे. दी रॉक्स आणि ऑनली रॉक्स. तर आता आपण जातोय नाश्ता करायला. नाश्ता करून आपण जाणार आहे डायरेक्ट थेट सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्गला जायचं. हो, सिंधुदुर्गला जायचंय. आफ्टर दॅट वी विल गो टू देवबाग बीच. त्यानंतर मग जाऊ तारकर्लीला. त्यानंतर मग वॉटर स्पोर्ट्स करायचे. आता वॉटर स्पोर्ट्सचं आमचं अजून काय नक्की ना तारकर्लीला करायचंय की इकडं डीप सी मध्ये जाणार. चिवलेला करायचंय. चिवलाला बघू आता कुठेतरी करू. डीप सी मध्ये. हा, जर आता देवबागला होता तर येतात तारकर्ली करू. जर इकडं हे करायचं असेल, वॉटर स्पोर्ट्स करायचं असेल, का की इकडं आम्हाला चांगली ऑफर भेटले वॉटर स्पोर्ट्स साठी. हे बघा इकडं बघू शकता तुम्ही, हे आय लव्ह मालवण आहे इकडं. बाकी काहीच नाही. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटू आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला जाताना बोटमध्ये. बाय बाय. One eternity later. आम्ही आता आलेलो इथे सिंधुदुर्ग फोर्टच्या इकडे. बघू शकता तुम्ही, हे इकडून आता जायचंय. तिकडे गाडी पार्क केले इकडून. तर इकडून सिंधुदुर्ग फोर्टला जायचं. तो समोर आहे फोर्ट बघा, इकडून दिसेल तुम्हाला. हा बघा, हा फोर्ट. हा इकडे सिंधुदुर्ग फोर्ट. आता सिंधुदुर्ग फोर्ट करू. तिकीट आहे 100 रुपये एखादं रिटर्न तिकीट. सिंधुदुर्ग फोर्ट करू आहे. नंतर थोडा आमच्या प्लॅनमध्ये चेंजेस आहेत की प्लॅनमध्ये असं चाललंय की आता ते स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचं आहे. ते 3 वाजेपर्यंतच करायला अर्थ आहे, नाहीतर मग अंधार होतो, मग खाली काय दिसणार नाही. मग आता आमचं असं ठरतंय की फोर्टवरून आल्यानंतर तिथे स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं करायचं, वॉटर स्पोर्ट्स करायचे आणि मग जायचं देवबाग बीचला. तर मग ते बघू काय कसं वगैरे. तर पहिले जाऊ सिंधुदुर्ग फोर्टला, बोटीतून मस्तपैकी बसतो चिलमध्ये. लेट्स गो. मित्रांनो बघा, आम्ही डुबण्यासाठी सज्ज आहे. आम्ही पवायला चाललोय. मला पोहता येत नाही, ह्याला पोहता येतं. आम्ही आता चाललोय पवायला. गडावर चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. दाखव त्यांना. बघा इकडून दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला थेट. माझा फोन जरा खच्ची आहे, बघून घ्या. तुम्हाला सांगतो आमचा विचार आहे सध्या कुठं डीप सी मध्ये जायचं. हा, डीप समुद्रात मध्ये जायचा आमचा विचार आहे. आता आम्ही आता डीप सी मध्ये जाणार. एकदम डीप किती 30 फूट 30-35 फूट 40 फूट 30-40 फूट आतमध्ये जाणार आहे. कशासाठी? स्कुबा डायव्हिंग साठी. भाई बजेट आमचा हाय बजेट. पैसा नुसता पैसा. आम्ही एकदम प्रोफेशनल लेवलची स्कुबा डायव्हिंग करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल पुढे याच व्हिडिओमध्ये. याची व्हिडिओ मी टाकेल या व्हिडिओमध्ये. तर आता आपण जाऊ सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. खूप एक्साइटेड आहेत आम्ही. एक्साइटेड खूप आहे. आयुष्यामध्ये काहीतरी धमाल नाही, करतोय. मी दुसऱ्यांदा करणार आहे. अच्छा, म्हणजे मारलीस तू मित्रा. बघा इकडे नुसता बोटी. पोलिसांची बोट बघू शकता मित्रांनो. हे बघा पोलिसांची बोट. हे बघा समोर पहिलीच. बघा पोलिसांची बोट. पोलीस आहेत. जो भी इलीगल धंधा करेगा उसको कैद किया जाएगा. बरोबर ना ओमकार? आता आपण जाऊयात किल्ल्यावरती. तुम्हाला जाताना आता दाखवतो बोट अजून आली नाही. मग आता जाऊ. आली बोट आली. आता आपण जाऊयात. चला. ही बघा बोट. ह्या बोटीत जायचं आपल्याला. दिस द बोट. ह्याच्यावरती जा आहे. लेट्स गो गाईस. फ्रेंड आपण चाललेलो आहे
मित्रांनो फिरायला चला आमचा ओमकार सज्ज आहे लाईफ जॅकेट बिकेट घालून. तुला तर पोहता येतं ना? समुद्रात आहे ना कोकणात आलो घरच्यावरून. समुद्र ओळखत नाही का तुला? म्हणून बाकी विहीर ओळखते ना? विहीर हो विहीर सगळं ओळखतं. आणि बघा गाईज पाण्यासोबत हा बदक बघा. मित्रांनो तर आपण आता पोहोचलेलो आहे गडावरती. एंट्रन्स बोटीची मोटर बंद झाली. मासे बघा मित्रांनो, फिशेस, छोटे छोटे फिशेस. आपण जातो आतमध्ये. आपण तिकीट टाकू नका. तिकीट टाकू. आपण जाऊया आतमध्ये. सिंधुदुर्ग किल्ला तुम्ही माहिती बघू शकता. बघा पॉज करून माहिती बघा काय लिहिलं आहे. आपण जाऊया आता पुढे. हा रस्ता जायला दक्षिणमुखी मारुती मंदिर तिकडे आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिर. काहीच खूप मोठा गड आहे फिरायला. आणि इथं फिरायला फक्त 1 तास आहे भेटतो. त्याच्यामुळे तुम्हाला फिरायचं असतं असा विषय आहे. म्हणजे तुम्ही जर रिटर्न तिकीट काढाल तर फिरायसाठी तुमच्याकडे 1 तास आहे. जर सिंगल तिकीट काढाल आणि तुम्हाला जास्त इच्छा असेल तर तुम्ही सिंगल तिकीट काढा आणि इकडून परत जाताना तिकीट काढायचं. कुठल्या पण तुम्ही कुठल्या पण टायमाला तुम्ही जाऊ शकता असा विषय. आम्ही रिटर्न तिकीट काढलं 1 तासामध्ये रिटर्न जायचं की पुढचे पण सगळे स्पोर्ट्स करायचे. आता जाऊ पुढे. भरपूर मोठा आहे गड हा, नुसता पसरला एकदम कट्टुकट. बघू आता पुढे काय काय. हे का मित्रांनो इकडे जायला वरती जागा आहे. तर झेंडा वंदन करतात 300. आपण जाऊया वरती. वरती जाऊ बघू इथून व्ह्यू बघू. हो नाईस व्ह्यू खूप चांगला व्ह्यू इकडे. झेंडा वंदन करतात हे बघा. आणि इकडून पूर्ण किल्ला बघा. बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला प्रॉपर. तिकडे पण आणि इकडे पण एकदम क्वालिटी. तर बघू आपण पुढे पुढे जायचं आहे. नेक्स्ट अजून अर्धा तास आम्हाला फिरायला जाऊ कुठेतरी जाऊ. खूप मोठा किल्ला आहे बघा. कळणार ना असा व्हिडिओमध्ये भरपूर मोठा आहे. तर मित्रांनो आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर आहोतच. आता हा किल्ला जसं बघायला गेलं तर भरपूर मोठा आहे. फिरायला टाईम भरपूर लागतो पण एवढं काय बघण्यासारखं तर नाही. हा किल्ला बघायला सगळे येतात कारण की इकडं महाराज यायचे कोकण पट्टा सांभाळण्यासाठी. जे इकडचे वतनदार होते. वतनदार म्हणजे जे किल्ले बघणारे होते सुभेदार वगैरे. तर त्यांना भेटायला महाराज इकडे यायचे ह्या किल्ल्यावर. हा किल्ला तसा बघायला गेला ना भरपूर मोठा आहे. फिरायला थकचाल पण तिला म्हणणार नाही असा किल्ला आहे. आता आम्ही इकडे आलो या साईडला. एंट्रन्स बसून थोडं पुढे गेलं की राईट साईडला एक इथे आहे तिकडं आलं. आणि इकडं जी बुरुज आहे तट आहे जो किल्ल्याचा साईडचा तट. त्या तटला जायला इकडे रस्ता आहे. आता आम्ही इकडून चाललो तिकडून. इकडे बुरुज आहेत. तर ह्या किल्ल्याचे बरेच बुरुज जे मेन बुरुज असतात ते बरेच कोसळलेले आहेत आणि तट पण भरपूर कोसळले आहेत. आता त्या काळातलं काम आहे तर ह्या किल्ला भरपूर टिकलेला आहे सध्या. सो त्या काळाचं काम असून पण किल्ल्यावर टिकलेलं आहे. आणि जास्त करून इकडची दगड आहेत ना ती समुद्रातली दगड आहेत. कारण की तिकडून इकडे आणायला एवढं काय हे नव्हतं म्हणून
समुद्रातच दगड आहे. बघू शकतो तिकडे. आता आपण वरती आलेलो आहे. इकडे काही काहीतरी आहे, मंदिर का घर काहीतरी. आणि हे सगळे बुरुज आहेत, तट आहेत इकडे. आणि हे काहीतरी पाण्याचं साधन आहे, बघू शकतो. थांबा, हे बघा इकडे पाणी साचत असेल आणि मग तिकडून पाणी काढत असतील. आणि हे सगळे बुरुज आहे बघा ना. तिकडे जाऊन बुरुज बघा अर्धे तुटलेलं आहे. परत तिकडे जाऊन बुरुज सगळी तुटलेली आहेत. ही तटं पण काही काही तुटलेली आहेत. तिकडे तुम्हाला व्ह्यू भेटेल, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा पूर्ण समुद्रपट्टा. हा इकडून असं जायचं आणि मग इकडून समोर देखरेख करायला, पाहणी करायला समोरच्या गाड्यांवरती कोण येते किंवा दुश्मन वगैरे, मुघल वगैरे. आणि हा तट, हा एक तट. इकडे बुरुज बिरुज सगळं असा विषय. तर मित्रांनो, हे दरी बघू शकता तुम्ही. डायरेक्ट खाली जाऊ दे. बघा मित्रांनो, शिड्या बघा. या शिड्याची जर प्रॅक्टिस काढूनच चढायची, तेव्हा आमच्या गावचा गड चढायला डायरेक्ट गोरगड आरामात. सेम अशाच शिड्या आहेत, फक्त 90 डिग्री डायरेक्ट खोल विषय. तर आता आमचा टाईम झालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे. आता आम्ही जातोय पटापट बोटीकडे, नाहीतर आम्हाला सोडून जातील. सोडून जर गेलं तर परत 50 रुपयाचं तिकीट काढावं लागेल. ती परवडणार नाही आम्हाला. आमचा बजेट नाही, आम्ही कुठे काय बजेट काय नाही. हा तिकीट माझ्याकडे. आता जाऊ पटापट, टाइम झालेला. टाइम होऊन 5 मिनिटं झाले एक्स्ट्राची. तर जाऊयात पटापट. आम्ही तर चाललोय परत बॅक टू पवेलियन, म्हणजे बीचवरती. बघू शकता हा गड. आता आम्ही चाललोय निवांत जाणार आणि वॉटर स्पोर्ट्स करणार. Meanwhile, तुम्ही या माकडाला बघू शकता. गोराकर मला काय गोरा बिरा काय नाही, जसं आहे तसं. आपल्याला आयफोन मध्ये नाही ब्लॉक करत, आपण गरीब माणसं आहे. तुमका एक्साइटेड आहे? उन्हाने काळा झाला. एक्साइटेड आहे का? कशाला? काय करणार आहे आता पहिले पॅरासेलिंग, हा त्यानंतर स्कुबा डायव्हिंग, मग बनाना राईड, आफ्टर दॅट मॅट रायडिंग. बाय. एक्साइटमेंट फक्त स्कूबा डायव्हिंग साठी एक्साइटमेंट आहे, बाकी काय ना. बाकी माझं तर सगळं झालेलं आहे. हे सगळे फर्स्ट टाइम करणार आहे सगळं. माझं फक्त स्कूबा डायव्हिंग राहिलंय, बाकी माझं सगळं झालेलं आहे. पॅरासेलिंग, मॅट राईड, बनाना राईड, जेट स्की आणि काय स्पीड बोट हे झालेलं आहे माझं. मला फक्त स्कूबा डायव्हिंग करायचं, ओनली स्कूबा डायव्हिंग. हो, स्टोमने ह्यांच्या टोमने अलिबागला नव्हते नाही माझ्यासोबत, म्हणून मी अलिबागला हे सगळं गेलेलं आहे. फक्त पॅरा म्हणजे हे स्कूबा डायव्हिंग नव्हतं केलं, का की तिकडे अवेलेबल नाही स्कूबा डायव्हिंग अलिबागला, त्यामुळे ते नव्हतं केलं. आता करूया, चेंज करणार आता असंच. हे कपडे चेंज करणार आणि बघू ना. व्हिडिओ जर काढता आला तर काढू, पॅरासिलिंगचे तर काढता येतील ते करू, ते दाखवू तुम्हाला. त्यानंतर मग जे दाखवतील ते सगळं दाखवू. जर फोन ओला नसेल होत तर, का की आपला वॉटरप्रूफ नाही, आयफोन नाही. बघू, जर गोप्रो असता तर काय विषय नव्हता. आता जर रिस्क आहे, जे दाखवतील ते दाखवू. तर चेंज करू आणि जाऊ. मग ते सगळं करून आता परत आंघोळ करून चेंज करून डायरेक्ट जेवून कुठे जायचं? देवबागला सनसेटला जायचं. काय रॉकला रात्री जेवायच्या आधी. हा, जेवायच्या आधी रॉक गार्डन करायचं परत एकदा. आता आपण आता आपण सगळे करणार. मग सनसेटला तिकडे काही करून जायचंय. चेंज करू, लेट्स गो पटापट. 1 eternity later.
आपण आता चाललोय पहिले पॅरासेलिंग नंतर स्कुबा डायव्हिंग साठी चेंज विंज केलेलं आम्ही बघू शकतो एकदम प्रॉपर मध्ये. आता चाललो आम्ही डायरेक्ट आता. ओंकार तो धिंगाणा करून गाईस. जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला भेटलं समजा आम्ही जिवंत आहे. जर नाही व्हिडिओ आले व्हिडिओ नाही आला तर आम्ही समजून जा संपलो आम्ही. संपलो वारलो डायरेक्ट. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आता चार्जिंग व फोनला कमी आहे 12% चार्जिंग आहे. बघू कितपर्यंत आता शूटिंग होते. ढगाची अशी पप्पी घेऊन येतो. आईच आता आपण चाललेलो आहे मित्रांनो. आता आपण पहिले करणार आहे स्कुबा डायव्हिंग आणि नंतर मग करणार आहे पुढचे वॉटर स्पोर्ट्स. आता आपण जाऊया. कसं आहे भाई ये ना पुढं टायटॅनिक का डुबता जहाज हमारा उडता जहाज आहे मित्रांनो. सिनेमॅटिक घेऊ शकता. चला काय आता तुम्हाला डायरेक्ट फोटो मित्रांनो. आता या बोट मध्ये आपल्याला स्कुबा डायव्हिंग साठी जायचंय. आपण आता करणार आहे स्कुबा ट्रान्सफर व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच. आम्हाला आतमध्ये पण व्हिडिओ भेटणार आमच्या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. आता जाऊ पुढे चला. 1 hour later. चाललाय जीव देऊन टाक भावा. एक्साइटेड आहे मित्रांनो. तुझी बडबड बंद कर आणि नीट श्वास घे. जाऊन आली डीप मध्ये पर बाप रे. लवकर वर नको येऊ आदित्य. लवकर वर नाही आला तर आम्ही सांगून टाकू घरी. घाबरू नको. घाबरल्यावर माझं नाव घ्या का. यस ओंकार यस. आदित्य गेलाय. मी वाट बघतोय कधी जातोय. मगर आली आधी तर किती फाटली थोडी. नाइस वेल डन बडी. अरे लय मजा आली भाई काय सांगू मित्रांनो. लय मजा आली काही आतमध्ये लय भारी. तुम्हाला व्हिडिओ दिसेल व्हिडिओ भेटल्यावरती व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. एकदम क्वालिटी मजा आली. डीपच्या पण डीप मध्ये आम्ही केलेलो. एवढी मजा ना काही. तुम्ही पण करा पैसा वसूल भाई खल्लास. ओंकारला पण मजा आली मला पण हर्षलला पण एकदम क्वालिटी मध्ये. आता पुढच्या वॉटर स्पोर्ट्स करायचं. ओंकार कसं वाटलं भावा. ओंकार कसं पैसा वसूल झाला काही. आम्ही डीपच्या पण डीप मध्ये डायरेक्ट खाली उभं राहिलो. पाय उभं करून डीप मध्ये पण आम्ही डीप गेलो एकदम असं डायरेक्ट उभं राहिलो. मस्त मासे विषय कोरण सगळं बघितलं एकदम ओके. मजे आगे भाय पैसा वसूल. आता पुढचं बस गेला वॉटर स्पोर्टला भेटूया. आता काय पॅरासेलिंग असेल नंतर बनाना राईड वगैरे सगळं असेल तिकडे भेटूया. 1 hour later.
मित्रांनो, तर आपण आता करणार आहे पॅरासिलिंग. सनसेट होतोय ही बोट सनसेट. आता आम्ही जाणार पॅरासिलिंग करायला. डीप वाला नाही, नॉर्मल वाला पॅरासिलिंग करायला. आणि मग पुढचं वॉटर निवांत पॅरासिलिंग पण झाला. आता जाऊयात तिकडे पुढच्या वॉटर स्पोर्ट्स करायला. आता बनाना राईड, जेट स्की, या दोन काहीतरी आहे मध्ये भेटेल. तिकडेच बघणार तारकर्ली आणि देवबाग कदाचित सकाळी करू. ते करून मग डायरेक्ट वन शॉट बघू आता ते काय होतं कसं होतं. म्हणजे आता तर सनसेट आलेला भरपूर टाइमपास झाला. स्कुबा डायव्हिंग पण 2-8 तास बघू पुढे. 2 hours later. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे परत रूममध्ये, हॉटेलमध्ये. तर आजचा दिवस संपला म्हणजे रात्री जेवायला जायचं आहे आणि मार्केटमध्ये जायचं आहे जरा मच्छी घ्यायला. मम्मीने सांगितलं मच्छी घेऊन यायला. मग आता ते करू. आणि रात्री जर जमलं तर रॉक गार्डनला जाऊ. रॉक गार्डनला नाईट शो तिकडे असतो, म्युझिक वगैरे. मग ते करू. ते केल्यानंतर मग डायरेक्ट जेऊ. आणि उद्याचं आजचं जे हे होतं त्याला आज जे करायचं होतं देवबाग बीच आणि तारकर्ली बीच, ते आम्ही उद्या करणार आहे. सकाळी जायच्या आधी मग उद्या सकाळी ते 2 स्पॉट आणि मग डायरेक्ट घरी जाणार आहे, असा प्लॅन आहे. सो आता बघू काय होते. आता तर आम्ही एवढी मजा आली मित्रांनो सांगतो. जेट स्की, बनाना राईड आणि ते फ्लॅट बंपर राईड, परत अजून नंतर एवढं 5 ह्याचा पॅकेज होता आमचा. पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, परत जेट स्की, त्यानंतर बनाना राईड आणि बंपर राईड, हे 5 जणांचा पॅकेज होता. एकदम प्रॉपर बजेटमध्ये आणि एकदम मजा आली. एकदम मजा. मला तर सगळ्यात जास्त मजा स्कुबा डायव्हिंगमध्ये आली, कारण की जे माझा फर्स्ट टाईम होता आणि त्याच्यासाठीच मी इकडं म्हणजे पॅकेज घेतलेला. बाकीचं मी केलेलं होतं. स्कुबा डायव्हिंग फक्त मेन राहिलेली. स्कुबा डायव्हिंगमध्ये पण मजा आली. ती व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. टाकली असेलच, तुम्ही मागे बघालच. सो कसं वाटला व्लॉग आजचा ते नक्कीच सांगाल. आता जाऊ, थोडं बघू पुढे काय दाखवायचं असेल दाखवून. आता नंतर डायरेक्ट रात्री व्लॉग एंड करू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. आता जातो रूममध्ये, आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ आणि परत बाहेर निघू. लेट्स गो. 1 eternity later. तर मित्रांनो, जमलो काहीच. आता आम्ही खेळत होतो व्हॉलीबॉल, असंच टाइमपास ओंकार आणि मी. तर आजचा व्लॉग इथेच संपूया, कारण की दिवसच संपला. रात्रीचे वाजले 11. सो आजसाठी एवढंच होतं. आज काय जास्त फिरणं आलं नाही. ते वॉटर स्पोर्ट्स करण्याच्या नादामध्ये सगळा टाइम तिकडेच गेला, कारण की आम्ही पहिले रॉक गार्डन गेलो, त्यानंतर सिंधुदुर्गला गेलो. तिकडेच लय टाइम झाला, त्यामुळं मग ते वॉटर स्पोर्ट्स लेट झाले. स्कुबा डायव्हिंग पैसा वसूल कार्यक्रम झाला डायरेक्ट स्कुबा डायव्हिंगचा. लय मजा आली. सगळे वॉटर स्पोर्ट एकदम प्रॉपर झाले, बजेटमध्ये झाले. तर मी पण तुम्हाला असं रेकमेंड करेल की तारकर्लीला जायच्या ऐवजी तुमचं जर बजेट टाईट असेल, म्हणजे तुम्हाला सगळं करायचं असेल, आमच्या पॅकेजमध्ये 5 वॉटर स्पोर्ट इन्क्लूड होते. 1200चं पॅकेज होतं. त्यात स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, डीपवाला 1200चा पॅकेज होता. म्हणजे स्कुबा डायव्हिंग डीपमध्ये घेऊन जाणार एकदम 35-40 फूट खाली डायरेक्ट, जिकडं मेन म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या थोडंसं मागं तिकडं, आणि इकडे खाली जेवढी सँड आहे, जिथपर्यंत सँड आहे तिथपर्यंत घेऊन जाणार डायरेक्ट तुम्हाला त्या पॅकेजमध्ये. परत
स्कुबा डायव्हिंग झालं, पॅरासेलिंग झालं, त्यानंतर बनना राईड, बंपर राईड आणि जेटस्की हे ओके एकदम परफेक्ट पटापट होऊन जातं आणि मजा तर लय येते. जर तुम्ही फ्रेंड्ससोबत असाल तर अजून मजा येईल तुम्हाला बनना राईडमध्ये वगैरे. सो रिकमेंड करेल तुम्ही इकडेच करा. सिंधुदुर्गचा फोर्ट आहे ना तिकडे. आता दांडी बीचला पण चांगलं आहे, तिकडे पण करू शकता. सो बाकी काय नाही, आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग इकडं संपूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नेक्स्ट एपिसोड तो असेल डे 5, एपिसोड नंबर 5, रिटर्निंग बॅक टू होम. उद्याचा प्लॅन असा आहे की उद्या सकाळी लवकर उठून लवकर जायचं आहे आम्हाला. इथून तारकर्ली करून तारकर्ली व्हायला जायचं आहे देवबाग बीच, तो पेनिन्सुला बघायला. देवबाग बीचवरून आमचा असा टार्गेट आहे की 9-9:30 देवबाग बीचवरून निघायचं आहे काही करून. कारण की पोचायला ड्राईव्ह करून 10 तास तरी लागणार नवी मुंबईला जायला. आणि मग तिकडून पुढे जायला अंबरनाथला अजून 1 तास. मग घरी जायला परत उल्हासनगरला ओंकारला ड्रॉप करून पुढे जायचं. सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये. तो व्लॉग एवढा काही खास नसेल. हा व्लॉग तुम्हाला आय थिंक सो मजा येईल. मी इंटरेस्टिंग बनवण्याचा ट्राय करेल. सो बघूयात, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सायनिंग ऑफ, गुड नाईट.